नमस्कार शेतकरी मित्रांनो, ह्या आपला जॅकी 9218 हरभरा आहे बघा. चांगली वाढ झाली. आजच्या तारखेत या हरभऱ्याला 39 दिवस पूर्ण होते. तर दिवस तर पूर्ण 39 पूर्ण झालेले आहे आणि आपलं तिसरं पाणी व्यवस्थित बसलेलं आहे. कारण की हा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो, 39 40 45 दिवसाचा हा जो कालावधी आहे, फुल धरण्याचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये आपल्याला ओलावा भरपूर पाहिजे. कारण की हरभऱ्याची जर वाढ फुल धरून वाढ झाली, ब्रँचेस पण करते आणि फुल धरून पण वाढते, तर आपल्याला उत्पादनात चांगली भर पडते शेतकरी मित्रांनो बघा. तर ह्या हरभराची वाढ चांगली आहे. तुम्हाला कसा वाटला हरभरा प्लॉट बघा. आणि याच परिस्थितीमध्ये आपल्या हरभऱ्यावर अळीचाही प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो शेतकरी मित्रांनो. घाटे अळी, उंट अळी, जसं हे बघा, तुम्हाला तुमच्या शेतातमध्ये दिसलं असेल की असे पानं हे बघा, हे पानं खाणारी अळी येते, घाटे खाणारी अळी येते. हे बघा, हे पानं खाल्ले आहे. म्हणजे असं जर तुम्हाला दिसत असेल तुमच्या शेतामध्ये, हे बघा, हे बघा, तर असं समजून जायचं की अळी आलेली आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, पानं खाल्लेल्या अळीनं, हे बघा. तर हे जर पानं खाल्ले, तर ह्याचा जर प्रादुर्भाव जास्त वाढला तर आपल्या हरभऱ्याची वाढ होणार नाही, नाही का. तर तुम्हाला अळी पण दाखवतो मी. जास्त प्रादुर्भाव झालेला नाही आहे आपल्या शेतामध्ये, अळीचा फार कमी आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, अळी, उंट अळी, घाटे अळी, काळपट अळी, बारीक अळी, हे आपल्या हरभऱ्यावर आहे शेतकरी मित्रांनो. सध्यास ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्यावर अळी आलेली आहे 40-45 दिवस असताना, तर नक्की आपल्याला फवारणीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो. तर या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण दुसरी फवारणी आहे आपली या 9218 जॅकीवर. तर 40-41च्या दिवशी आपली फवारणी बसणार आहे दुसरी. तर इमॅमॅक्टिन आहे, रोको आहे, बुरशीनाशक, आणि विद्रव खत देऊ शकतो आपण 1261-0. तर अशी एक फवारणी आहे आपली. वा, पण मेन उद्देश आहे आपला अळीचा आता. कारण की तिसरं पाणी आहे, ओलावाही भरपूर आहे, तर आपण फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो, आवश्यक आहे बघा. आणि चण्याची वाढ ही चांगली झाली आहे. आणि हे जो फवारा मारत आहोत आपण, या फवारणीला ओलावा पाहिजे शेतकरी मित्रांनो. अळीचं तुम्ही कोणतीही फवारणी करा, ओलावा पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.